म्हणलं आता गेमिंग मध्ये करिअर करायचं आपल्याला. मग पबजी खेळायला लागलो. मग पबजी मध्ये ई स्पोर्ट्स मध्ये सुद्धा करिअर झालं माझं. सकाळी 10ला गेम खेळायला बसायचो, रात्री 10ला उठायचो डायरेक्ट. 5 ते 6चा ब्रेक फक्त. मग घरची शिव्या खायची, रोज रोज शिव्या खायची. मग पबजी झाला बॅन, घरचे खुश एकदम. पबजी बॅन झालं म्हणून घरचे एकदम खुश. कारण माणूस आहे ना, जन्मालाच काही शिकून नाही येत. माणूस कोणाकडे बघूनच शिकतं की आपण पण असं केलं पाहिजे. पण मी नवीन होतो ना कॉन्टेंट क्रिएशन मध्ये, मला थोडी ना असं माहिती असणार, मला त्यामधली काहीच आयडिया नव्हती की आपण विचार करून करायचं असतं. तर आपण कोणातरी पाहून शिकतो. ऑब्व्हियसली लहान बाळ पण वडिलांना पाहूनच शिकतं. आपण आपले वडील जसे वागतात तसं आपण वागतो. ऍक्च्युली जो डायलॉग आहे ना, नमस्कार छत्रपती संभाजीनगरकर, तो सिटीमध्ये पहिल्यांदा मीच आणलाय. सगळ्यात पहिला व्हिडिओ माझा 3 वर्ष आधीचा. तो बॅनर घेऊन उभा होता, MC स्टॅनला जिंकवा. मग मी त्याचा तसा इंटरव्ह्यू घेतला. आता तुम्ही जसा पॉडकास्ट घेता तसा आपण उभे घेतला, तो गेला 5 मिलियन डायरेक्ट. दुसरी बॅच चालू झाली, परत खिशात मोबाईल टाकला, परत वाजायला लागला. दुसरी बॅच झाली, डायरेक्ट 3 लाख व्ह्यू. मी मांडी घालून डायरेक्ट खाली बसलो, डोक्याला हात लावून म्हणलो अरे बा व्हायरल झालो. दुसऱ्या दिवशी 1 मिलियन, संध्याकाळी 5 मिलियन, असा तो 5 मिलियन व्ह्यू गेले होते त्याचे. आणि मला गणपती बाप्पाची खूप कृपा आहे. गणपती बाप्पाचं असं आहे माझं, मी गणपती बाप्पा कसा पावतो ते व्हिडिओ मी बनवले. आणि ते माझे इंस्टाग्रामला नाही चालत व्हिडिओ, ते युट्यूबला जास्त चालतात.